गाइज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल न्यू व्लॉग. सो चला फायनली वेट इज ओव्हर. अक्षय तृतीयाचा दिवस उजाडलाय. रात्री 5 वाजता झोपून सुद्धा मला 8 वाजता जाग आली, कारण की आज माझं अजून एक ड्रीम कम्प्लीट होतंय. माझ्या लाईफमधली दुसरी सुपर बाईक, स्पोर्ट बाईक कावासाकी ZS-6R आज डिलिव्हरी आहे. सो निघालोय. वाजलेत आत्ता 10:15, 11, 11:30 पर्यंत पोचायला लागेल. डिलिव्हरी घेऊन घरी यायला लागेल. बाईक ठेवून लगेच निघायला लागेल शोसाठी, रोहा अलिबागसाठी. सो सोबत आता बाबू आहे, रिशांक आणि वंश. बाकी दुसऱ्या गाडीत सचिन आणि फ्रेंड्स आहेत. मी आता कल्याणला जातो. हार घ्यायचा आहे, स्वीट्स घ्यायचे आणि साईला कलेक्ट करायचं. साई म्हणजेच आपला भांजा आणि एक कॅमेरामॅन आहे, त्याला पिकअप करायचं. कलेक्ट नाही, सॉरी, पिकअप करायचं आहे. सो चलो स्टे ट्यून. पोचलो प्रशांत कॉर्नर. नुसतं व्हरायटीज आहेत, पण माझा विचार आहे सरळ शाही पेढा घ्यायचा. बघतो. हां, रजवाडी करू 1 किलो. बोल ना काय ला कशावर का बाबू येणार. चला काय स्वीट्स घेतलं. त्याच्यानंतर साईला पण पिकअप केला. व्लॉग नाही बनवता आला कारण की कॉल चालू होता. सो आता आपला एक कॅमेरामन आहे. आपण एक सिनेमॅटिक व्हिडिओ आणि रील बनवणार, तर त्यासाठी मी कॅमेरामन घेतला आहे. कॅमेरामन मला प्रोव्हाइड केला आपला हिरा दादा, हिरा आर्टवाला. सो थँक्यू सो मच हिरा. त्याला आता मी पिकअप करतोय आधारवाडी सर्कलमधून. देन हार घ्यायचा आहे, नंतर मग टुवर्ड वाशी. सो अजून किती वेळ जातो कल्याणमध्ये माहीत नाही. ते वाजले मला 11:15. सो गाईज खूप घाई गडबड पोचलोय फुल मार्केटला. शोधतोय माझा व्हाईट रोजवाला हार. व्हाईट रोज नाही भेटला, बट व्हाईटच्या कॉम्बिनेशनमध्ये एक मस्त वाटलं. व्हाईट ब्ल्यू हा होता एक, हा वाला घेतला मी. त्याचा रोज खराब झाले ते बघा. हा थोडाफार चांगला वाटला. काय सर्व काम जवळजवळ आवरलं आहे. कॅमेरा पण भेटला आपला दादूस. देन आत्ता मी पोचलो आहे डोंबिवली. चालू आहे मेट्रोचं काम. आता ही ट्रॅफिक आज मे बी नसेल, संडे आहे, बघूया. 1 तासाचा मला अजून पण टाईम दाखवतोय एनजेन कावासाकी वाशीला पोचायला. आपण निघालो डोंबिवलीमधून. सचिन निघाला आहे खारीगाव ठाण्यावरून. अजून एक गाडी आहे कालूची. कालू म्हणजे आपला मनीष. सो त्याला मी आता फोन करून सांगतो कुठून यायचं. ट्रॅफिक तर इकडे मला थोडीफार दाखवते. गाइस फाइनली पोचलोय मी कावासाकी एनजेन वाशी. ये देखो कितनी गाड़ियाँ. आप गेस कर लो अपनी गाड़ी कौन सी है. ये देखा आपली गाडी झाकून ठेवली आहे. सो गाइस चल रहा है सिनेमैटिक. रोहन भाऊ खतरनाक एकदम सिनेमॅटिक बनवतो तो. नाही ते नंतर, हे सगळं नंतर टाकेल मी. चला या स्टँडला तुझी गाडी बरोबर देतो मग त्याच्याजवळ.
सो गाइस चलो फायनली निघतोय एनझेन कावासाकी नवी मुंबई वाशी. गणपती बाप्पा मोरया. फ्युल अप करायचं आहे. ओहो क्या पावर है भाई. खतरनाक. फोन येतोय मला कोणाचा तरी. सो गाइस चलो फर्स्ट फ्यूल अप ऑफ माय न्यू कावासाकी ZX6R. मी कंपल्सरीला मी XP95 पॉवरच यूज करणार आहे. आय डोंट नो माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो आहे, कारण की मी जवळजवळ 1 वर्षानंतर मोटो व्लॉग चालू केला आहे. त्यात कनेक्ट केला मी 360 ऑस्मो DJIचा आणि आपण नवीन घेतलेला माईक मिनी वायरलेस. सो ऑडिओ क्वालिटी मला तरी वाटतं जबरदस्त क्रिस्पी येत असेल. बघूया. हो थँक गॉड. एक एक करून माझे सर्व स्वप्न पूर्ण होत आहेत. चलो सिग्नल निघतोय. अजून ह्या बाईकबद्दल मला काही जास्त नॉलेज नाही आहे, सो समजून घ्या मला. नेकेडवरून मी आत्ता शिफ्ट होतो डायरेक्ट स्पोर्टवर. गाईच खतरनाक काम आहे. पाय अक्षरशः म्हणजे ना आता करपायला लागलेत. एवढा खतरनाक हिट सोडते गाडी. बेकार बेकार. त्यात ही ट्रॅफिक, त्यात काय गाडी का पाहायला मिळत नाही अजिबात पण मला. त्याच्यामुळे गाडी ओव्हरहीटच आहे सध्या. पोचलो आता कव्याला. कुठे थांबायची इच्छा नाही अजिबात. साईबाबा मंदिरला जाऊन पूजा करू गाडीची, देन घरी जाऊ, फ्रेश होऊ, जेवू आणि डायरेक्ट निघू शोला. असं वाटतं अजून गाडी 1-2 महिने लेट घ्यायला पाहिजे होती, म्हणजे पावसाळ्यात फिरायला मोकला. खतरनाक म्हणजे खतरनाक गरम होत आहे. त्यात पायाला चटके पण भारीवाले बसत आहेत एकदम. रायडिंग शूज घ्यायला लागतील कंपल्सरी, ते पण फुल साईज, कारण की आपला पायाचा पंजा जिथे कनेक्ट होतो तो भाग तेवढा माझा उघडा आहे शूज अँड जीन्सच्या मध्ये. सो तिथे एवढी
खतरनाक गरम हवा मारतोय रेडिएटर की मला अक्षरशः चटके सहन होत नाहीत आता. त्यात गाडी पण पाहायला मिळत नाही. ट्रॅफिक आहे ते आहेच अजून. थोडा वेळ मी जस्ट पळवले आत्ता जस्ट खारेगाव क्रॉस केल्यानंतर. आता हा ब्रिज लागला आहे. तर पुढे एवढा हा फटका बोलतो आहे एवढा गेला की लागेल आपल्याला चांगला रस्ता भेटेल. फर्स्ट गिअरला ही 112 जाते 112. सो विचार करा काय खतरनाक पॉवर असेल. 124 की 129 हॉर्स पॉवर आहे. 636 सीसीचा इंजिन. इन्सान पॉवर. माझी हिंमत नाही वर सध्या 100च्या वर जायची. सो रिलॅक्स जाऊयात. सुपर बाईकची सवय नाही मित्रांनो. कारण मी आत्तापर्यंत सर्वच नेकेड स्पोर्ट यूज केल्यात. फक्त फेझर होती तिला काय एवढा लीन व्हायला लागत नव्हतं. पण तिच्यावरती मी पूर्ण वाकून आहे. अक्षरशः माझी मान, माझे खांदे दोन्ही, माझी कंबर, पाठीचा कणा तर एकदम असा वाकला आहे पूर्ण. पण स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करतो आहे. पोचलोय साईबाबा मंदिर भिवंडी. चालू आहे बाईकची पूजा. खूप गडबडीत आहे. सो काय लॉगकडे लक्ष नाही माझं, समजून घ्या. कारण आमच्या इकडच्या म्हणजे आम्ही जेवढ्या पण बाईक कार घेतो नवीन त्यांची पूजा इथेच होते ऑलवेज. सो ॲज ऑलवेज मी आलो इथेच पहिली पूजा करायला. बसला प्रदर्शन पोचलेत सगळे. पूजा ते यायच्या आधीच झाली आहे. सो आता इथनं मारतोय कल्टी मारतो डायरेक्ट घरी. कारण आता थांबून कुठे जमणार नाही. 2 वाजलेत. तुला काय मारतो कल्टी. त्यांची वाट बघत होतो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू जतने आणि आशूजी. सो आता लय बेकार म्हणजे खतरनाक धावपळ होणार आहे. बसवाला फोन नाही उचलत. कार घेऊनच जायला लागला अलिबागला. सो चलो गाईज निघतोय आता. बदलणार आहे. हां काय कधी बदलणार आहे. काय त्याला महिना फर्स्ट सर्व्हिस नंतर. चल
काय पोचलोय घरी, 2:15 झालेत. आधी कपडे बदलतो. डेंजर आतून पूर्ण भिजलोय मी. आता निघायचं शोला. असं वैताग आला तर असं वाटतं आता तर आराम करायला होतं, शो नव्हता घ्यायला होता. त्यात लांबचा प्रवास व्हायला पोचायचा. तर चलो स्टेट इन.